खूप छान मिसळ आहे ही, एकदम झणझणीत मिसळ आहे एकदम. असं ना एकदम चार्ज झाल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे तुला सांगतो, कधी जसं लेझी फील होत असेल ना, तर इथे यायचं आणि ही मिसळ खायची. एकदम चार्ज होऊन कामाला लागता येईल मग. सर, हे असं करून कसं चालेल? हा चेहरा बघा तुमचा, केवढं टेन्शन दिसतंय तुम्हाला. हे असं बघून रतनचे घरचे अजून घाबरणार नाहीत का? तुम्ही त्यांना आधार द्यायला चाललायत, त्यांचं टेन्शन कमी करायला चाललायत का अजून वाढवायला? पण आता मला आलंय टेन्शन, मी काय करू? तुमची मैत्रीण सोबत असताना तुम्हाला टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. सगळं बरोबर आहे, पण तुला सांगू, मी एवढ्या मीटिंग्स अटेंड करतो, इतक्या मोठमोठ्या डील्स क्रॅक केल्यात. कधी मला एवढं टेन्शन नव्हतं आलं. ते आता हे रतनच्या घरच्यांना फेस करताना येत आहे. मला ना असं फील होतंय की मी गुन्हेगार आहे त्यांचा. त्यामुळे त्यांच्यासोबत जे काही घडलंय ना. तुम्ही ना चांगले माणूस आहात ना, म्हणून तुम्हाला हे असं वाटतंय. जे झालं त्यात तुमची काहीही चूक नव्हती. आणि हा जे घडायचं असतं ना, ते कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते घडतंच शेवटी. हे बघा, आयुष्यात जर आपल्या हातात सगळं असलं असतं तर आपल्या बाबतीत काही चुकीचं घडलंच नसतं ना. पण जे काय झालंय ते खूप चुकीचं झालंय. मला कळत नाही मी त्यांना कसा धीर देणार आहे, कसं फेस करणार आहे. तुम्ही जास्त विचार करू नका. जे काही तुमच्या मनात आहे ना, ते तुम्ही मनापासून बोला. द इंद्रजित महाडिक म्हणून बोला. अहो, तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात एवढी खात्री त्यांना पटली पाहिजे. तुम्ही त्यांच्या सोबत उभे आहात ना, एवढं जरी त्यांना कळालं तर त्यांना धीर मिळेल खूप. आमच्यासारख्या लोकांचं ना सोपं असतं. 2 प्रेमाचे शब्द बोलले ना की त्या प्रेमाच्या शब्दांचाच खूप आधार वाटतो. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. जे काही तुमच्या मनात आहे ते तुम्ही शांतपणे बोला आणि जे बोलताय ते नंतर करून दाखवा. बस, बाकी मग टेन्शन घ्यायची काही गरजच नाहीये. ठीक आहे, ट्राय करतो. चला. अहो, काय झालं हे सगळं आपलं? माझ्या पोराच्या जीवावर हे सगळं घर होतं. आता त्याच्या आयुष्याची माती झाली. अहो, रस्त्यावर घर येईल हो. अहो, काय करायचं आपण, सांगा ना. इंद्रसाहेब, राणी, या ना, या, बसा की. हे अगं, पाणी आणखी. अहो नाही नाही, त्याची काही गरज नाही, थांबवतो. राणी, आपल्या रतनचं काय झालं ग? अगं मावशी, काही होणार नाही आपल्या रतनला. अगं, आम्ही सगळे आहोत ना रतन बरोबर. तू काळजी नको कर. आणि आज बघ, इंद्रजित सर पण आलेत ना तुला भेटायला. सगळं ठीक होईल. हे बघा, जे काही झालंय ते खूप वाईट झालंय आणि मी तुमचं दुःख समजू शकतो. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुम्ही आहेच हो साहेब आमच्या बरोबर. पण पोटच्या पोरावर असं झाल्यानंतर कुठल्याही आई बापाचा जीव खालीवर होणारच की. फॅक्टरीत कष्ट करून करून आमची परिस्थिती सुधरत आणली होती हो रतननी. पण हे काय होऊन बसलंय बघा. हो, एकट्या जीवावर सगळं घर होतं हो. एकटाच कमवणार होता तो होता म्हणून आम्हाला उद्याची चिंता कधीच सतवत नव्हती. पण आता हा गाडा कसा हाकायचा हो? हे बघा, उद्याची चिंता करायची तुम्हाला काही गरजच नाही. आणि रतन लवकरात लवकर बरा होईल. शिवाय कुठल्याही खर्चाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. हॉस्पिटलचं बिल, त्याच्या औषधांचा खर्च सगळा कंपनी करणार आहे. शिवाय रतन जर कामावर नाही आला महिनाभर तरी त्याचा पगार चालू राहणार आहे. आबांनी कामगारांना कधी कामगार समजलंच नव्हतं. त्यांना नेहमी फॅमिली सारखं वागवलंय ते. आणि इथून पुढेही तेच होईल. तुम्ही सगळे फॅमिली आहात माझी, आणि माझ्या फॅमिलीला मी असं एकटं नाही पडू देणार. तुमचे लय उपकार झाले बघा साहेब. माझी आता काळजीच मिटली बघा. आज तुमच्यात आबासाहेब दिसले इंद्रसाहेब.
त्यांच्या वागण्या बोलण्याची आपुलकी होती ना तीच तुमच्यात बी आहे. तुम्ही आमच्या मनावरचं ओझं लय हलकं केलं बघा. आमच्यासाठी तुम्ही देवाच्या जागी आहात साहेब. अहो तुम्ही असं मला अगदी देवाच्या जागी नका बसू प्लीज. अहो मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं म्हणून केलं. महाडिक इंडस्ट्रीजसाठी तुम्ही नेहमी प्रत्येक संकटात उभे राहिला. मग आज मी तुमच्यासोबत उभा नाही राहू शकत का या संकटात? तेव्हा कसली चिंता करू नका आता. आम्ही आहोत तुमच्यासोबत. बया यांनी जर मला काम करताना बघितलं ना लई वरडताय. वरडू दे. आता माझी लेक किती आज जावई बापू येतात म्हणलं त्यांना 2 घास खायला घालायला नको वय. असंच कसं उपाशी पाठवायचं. लय काम पडलंय. जावई बापूंना मेथीची भाजी लय आवडते आणि माझ्या राणीला ह्यो बटाटा आवडलं पाहिजे बया काम. सुरके, अगं सुरके काय करते ही? अगं कशाला कामाला लागलीस? हा काय करते ही? सकाळी पडली ती विसरली का काय? हा उठ बघ, उठ वर बस. ग बसा करू दे मला व्हायचं काम. अगं पण तुझं दुखतंय ना, अजून दुखणं वाढल. अहो दुखतंय या करीन मी सण. आता माझी लेक येते या मग तिला 2 घास खायला घालायला नकोत का? आणि तिच्यावर जावई बापू बी यायच्यात मग त्यांना उपाशीच पाठवायचं वय घरी. अगं कळतंय मला, पण तुझं हे दुखणं वाढलं तर त्यांना चांगलं वाटेल का? अगं तू जीवाला जपलं तर तुलाच बरं वाटेल ना. अहो नाही, उलट झोपून त्रास होतोय मला. हा ती सारखं झोपणंच सहन होईना झालंय मला बघा. आणि किती झोपायचं तरी माणसानं. गप उगाच काय पण बोल नको. अगं तुला काय खेळ वाटतंय का सुरके? अगं तू तुझ्या जीवाला जपलं ना तर लवकर बरी होशील. आणि मग कर की तुला काय पाहिजे. होय करते मी, पण तुम्ही उगाच माझ्या कानात अशी भुंग्यासारखी भुनभुन करत बसू नका. माझ्या लेकीसाठी माईनं 2 घास बनवू द्या मला. लई कुडगी झालीस बघ. कर तुला काय करायचं ते कर. होय करते मी मला काय करायचंय ते. पण तुम्ही असं तुमच्या तोंडा 12 वाजून बसू नका. ती राणी आली ना तर तुमचं तोंड बघून तिला लगेच संशय येईल आणि उगाच माझं डोकं खात बसल ती. तिला असं पण तुझं तोंड बघितलं ना तर तिला लगेच कळेल तू आजारी म्हणून. अहो मी करीन राणी जाईपर्यंत सहन, पण तुम्ही तुमचं तोंडावर काय दाखवू नका. तुमचं तोंड तर अजिबातच काढू नका. अगं पण राणीपासून कशाला दाडवायचं? असं कसं म्हणताय व तुम्ही? अहो आत्ता कुठं पोरकी संसाराला लागली या. तर तिच्या घरात सारखं काय बाय घडत असते. तिची सासू अजून बी तिला घडत नाही. हो तिच्या माग तिचं इतकं व्याप आहे आणि त्यात आपण अजून तिच्या डोक्याचा ताप वाढवायचा का? आणि तुम्ही बघताय ना